महानगरपालिकेवर नाराज झालेल्या पुणे जिल्ह्यातल्या 32 गावांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने त्यांचा निषेध नोंदवला आहे। पुणे जिल्ह्यातील 32 गावांनी गाव विकणे आहे असे बॅनर गावोगावी लावले आहे। सध्या या बॅनर्सची चर्चा सर्वत्र होतीये। गावकऱ्यांना असे बॅनर लावण्याची वेळ का आली असा प्रश्न सर्वांना पडलाय। गावकऱ्यांनी महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या कराविरोधात अशी भूमिका घेतली आहे। गावामध्ये बोर्ड लावून निषेध व्यक्त केला आहे। पुणे जिल्ह्यातील 32 गावांनी लावलेल्या बॅनरमध्ये म्हटलं की पुणे महानगरपालिकेचा जुलमी कर आम्ही भरू शकत नाही, त्यामुळे महापालिकेने आम्हाला विकत घ्यावं अशीही मागणी गावकऱ्यांनी केली आहे। गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत आम्ही कर का भरायचा असा प्रश्न विचारला आहे। अजित पवार यांनी आश्वासन दिलं पण तरीही कर रद्द झाला नाही, कर कमी केला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा सुद्धा कृती समितीने दिला आहे। पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांनी त्यांचा निषेध व्यक्त केलाय। महापालिका भरमसाठ कर लावते पण कोणत्याही सुविधा पुरवत नाही असा आरोपही या गावांकडून करण्यात आलेला आहे। महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या कराविरोधात गावकरी आक्रमक झाले आहेत। त्यांनी आंदोलनांचीही तयारी केली आहे। धायरी, नऱ्हे, आंबेगाव, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला, नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या गावात सर्वत्र बोर्ड लावलेले आढळत आहेत। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवय्यांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव